सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काही तासात माहितीचे खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसानंतर खातेवाटप होणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्र हरियाणामध्ये भाजपला यश, मॅट्रिक्सच्या सर्व्हेमध्ये दावा। राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारल्याचाही सर्व्हेमध्ये दावा। शरद पवार आज बीडमधील मस्साजोगच्या दौऱ्यावर, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। आमच्या राज्याला न्याय पाहिजे, पवारांच्या दौऱ्याआधी बॅनर। संजय राऊतांच्या घरी रेकी करणारे निघाले सेल्समन, मोबाईल नेटवर्कच्या कनेक्शनसाठी पाहणी करत असल्याची माहिती। पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये माहिती समोर। अखेर 3 दिवसानंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांच्या समोर, सरपंचाची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा। चौकशीतून सत्य बाहेर येईल, मुंडेंना विश्वास। वाल्मिक कराडावर खंडणी प्रकरणामध्ये कारवाई होणार, सरपंच हत्या प्रकरणातही नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। तर बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली। मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार, शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक, आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, तर शुक्लावर निलंबनाची कारवाई। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कल्याणमधल्या घटनेनंतर फडणवीस आक्रमक। अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होणारच, मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। मुंबईत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कानउघडणी, एक बिहारी सप्पे भारी, धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जडत। कितने पे भारी गिरेगा तू? एक बिहारी सब पे भारी, क्या हुआ? कितने पे भारी करेगा? हुआ क्या? पुणेकरांना थंडीपासून दिलासा, पुण्याचा पारा 4 अंशांनी वाढला, मात्र राज्यातील काही भागात थंडीची लाट अजूनही कायम। राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुरू, थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार। मुंबईतील आरे जंगलामध्ये आणखी झाडं तोडण्यासाठी प्रस्ताव, माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली, नियमबाह्य पद्धतीनं कंत्राट दिल्याचा दुबईच्या सेंट लिंक कंपनीचा होता आरोप। मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता दिवाळीपासून दिवसेंदिवस खालावली, न्यायालयाने यंत्रणांना सुनावलं। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।